फडणवीसांच्या आईबद्दल काहीही बोललो नाही, काही बोललो असेल तर शब्द मागे घेतो. टीकेनंतर मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण. बीडच्या गेवराईत लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक. हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमने सामने. जरांगेंच्या पाठीशी अजित पवार. लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक आरोप. काहीही झालं तरी मुंबईतलं उपोषण अटळ. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा इशारा. जरांगेंना मुंबईमध्ये येण्यापासून रोखा. गुणरत्न सदावर्ते यांची मागणी. नाशकातील आदिवासी संघटनांचा उल गुलान मोर्चा महामार्गावर. मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलकांचा ठिय्या. रोहित पवार यांच्या निशाणावर मंत्री संजय शिरसाट. संजय शिरसाट यांनी जमीन घोटाळा केला. भाजपानं मुंबईमध्ये भाकरी फिरवली. मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती. पुण्याची प्रभाग रचना अन्यायकारक. पवार गटाचा प्रशासनावर गंभीर आरोप. आगामी निवडणुकीसाठी नागपूर मनपाची प्रभाग रचना जाहीर. 37 प्रभागांमध्ये 4 नगरसेवक तर एका प्रभागात 3 नगरसेवक. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिंजवडीकडे लक्ष द्यावं, अन्यथा गणपतीनंतर रस्त्यावर उतरू. खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा. सदाभाऊ खोतांना गोरक्षकांकडून धक्काबुक्की. पुण्यातील फुरसुंगी परिसरातील घटना. सदाभाऊ खोतांचं सिंहगड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन. वराह जयंती निमित्त ठाकरे गटाकडून उपरोधिक आंदोलन. सोलापुरात मंत्री नितेश राणेंविरोधात ठाकरे गट आक्रमक. वैभव खेडेकर यांची मनसेतून हकालपट्टी. खेडेकर रवींद्र चव्हाणांच्या संपर्कात. सूत्रांची माहिती. तुम्हाला तुरुंगात राहून सरकार का चालवायचं आहे, अमित शहा यांचा विरोधकांना सवाल. उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा राजभवन येथे सन्मान होणार. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सत्कार करणार. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा तब्येतीच्या कारणामुळेच. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलं स्पष्ट. एटीएमसाठी नवे नियम. एटीएममध्ये महिन्याला फक्त 3च फुकट व्यवहार. चौथ्या व्यवहारापासून प्रत्येक वेळेस 23 रुपये अधिक जीएसटी. वरंध घाट वाहतुकीसाठी खुला. पावसाळ्यात दरड दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर बंद होता घाट. सणासुदीमुळे वरंध घाट खुला केला. अमरावतीतल्या जयस्तंभ चौकातील उड्डाणपुलाला तडे. पुलावरील अवजड वाहतूक बंद.